So let's start today's lesson. An encounter of a special kind. तर प्राण्यांमधील एक विशेष प्रकारची चकमक. My father was a medical professional working for a private company in Rajniganj in West Bengal. तर पहा इथं लेखक म्हणतो माझे वडील एक मेडिकल प्रोफेशनल होते. म्हणजेच काय, मेडिकल फील्ड मध्ये ते काम करत होते. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. तर व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर, इथं क्वेश्चन है ना. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर, रायटरच्या वडिलांचं प्रोफेशन काय होतं. तर इथं माय जे आहे याच्या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, हिज लिहावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल हिज आन्सर लिहिताना. मग इथं काय होईल, हिज फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. तर लेखक जे आहे त्यांचे वडील मेडिकल प्रोफेशनल होते है ना, मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत होते आणि तेही एका प्रायव्हेट कंपनीसाठी. वेअर कोठे, तर इन राणीगंज वेस्ट बेंगाल, पश्चिम बंगालमधील राणीगंज या शहरामध्ये ते काम करत होते. in Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. इथं housed हे वर्ब आहे, लक्षात ठेवा, याचा अर्थ घर बांधणे. तर हे जे काय राणीगंज वेस्ट बेंगाल मधील मेडिकल प्रोफेशनल होते, इथं जे काम करणारे सगळे ऑफिसर्स होते, यांनी घर जी बांधलेले आहेत, इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचे वैयक्तिक घर किंवा बंगले जे बांधलेले आहेत, कुठं बांधलेले आहेत, इनसाइड अ लार्ज कॅम्पस. जे कंपनीचा एकंदर कॅम्पस आहे त्या कॅम्पस मध्येच यांनी घर बांधलेले आहेत. तर इनसाइड अ लार्ज कॅम्पस, कंपनीच्या कॅम्पस मध्येच त्यांनी घर बांधलेले आहेत. कंपनीचा कॅम्पस म्हणजे कंपनीचा पूर्ण जो एरिया असतो है ना, त्यामध्ये खूप सारा जो स्पेस आहे त्यामध्येच हे जे ऑफिसर्स आहेत, मेडिकल प्रोफेशनल्स आहेत, यांनी त्यांची घरं बांधलेले आहेत कॅम्पस मध्ये, हे लक्षात ठेवा. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. तर या ठिकाणी पहा, आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस, कॅम्पसच्या एका कॉर्नर मध्ये, कोपऱ्यामध्ये आमचं घर होतं असं लेखक म्हणतो. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजेसंट, ऍडजेसंटचा अर्थ असतं लागूनच. ऑफिसरचा जो क्लब होता तो ऍडजेसंट होता, म्हणजे लागूनच होता. कशाला लागून होता, टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन, आमची जी गार्डन आहे आणि त्याची जी बाउंड्री आहे त्याला लागूनच ऑफिसर्स क्लब होता, म्हणजे ऑफिसरचं मंडळ होतं. आता या ठिकाणी बाउंड्री ऑल ऑफ आवर गार्डन, आमची जी गार्डन आहे है ना, आणि त्याला जी बाउंड्री आहे, त्याची जी भिंत आहे, त्याला लागूनच ऑफिसर्स क्लब होतं. द कंपाऊंड वॉज, कंपाऊंड म्हणजे जे कुंपण आहे त्या कंपनीच्या कॅम्पसचं, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, म्हणजे हा पूर्ण कॅम्पसचा एरिया आहे, लक्षात ठेवा. त्याचं जे कंपाऊंड होतं ते कसं होतं, लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, म्हणजेच काय, हिरवगार गवत आहे आणि हिरवगार गवताना असं समृद्ध आहे. कलरफुल फ्लावर्स आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर अँड होस्ट ऑफ ऑल टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि उंचच असे झाडं आहेत, त्याचबरोबर मॅजेस्टिक आहेत, भव्य दिव्य अशी झाडं आहेत. त्याचबरोबर पुढे म्हटलंय, तुम्हाला इथं लगेच क्वेश्चन आहे पहा, डिस्क्राइब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. रायटरची फॅमिली जिथं राहायचे तिथलचा कॅम्पस जो आहे त्याचं वर्णन करा म्हटलंय. तर हा जो कॅम्पस आहे तो कसा होता, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास अँड कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक
ट्रीज हे त्याचा आन्सर लिहिताल. तर कंपाऊंड जे होतं त्या कॅम्पसचं लक्झरियस होतं. म्हणजेच काय, तर त्या कॅम्पस मध्ये ग्रीन ग्रास आहे, कलरफुल फ्लॉवर्स आहेत आणि टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज आहेत. आता इथं काही जणांना कन्फ्युजन असेल की होस्ट काय असतं. पहा, दोन प्रकारचे शब्द असतात, एक असतं गेस्ट आणि दुसरा असतो होस्ट. पहा, आपण एखाद्याच्या घरी गेलो तर आपण त्यांचे काय असतो, गेस्ट असतो. मग आपल्यासाठी ते लोक कोण असतात, ते आपल्यासाठी होस्ट असतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर the compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. सीजनल व्हेजिटेबल्स म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ज्या काय भाज्या आपल्या किचन गार्डन मध्ये, किचनचं जिथं पाणी जातं तिथं गार्डन जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे काय करतात शहरांमध्ये व्हेजिटेबल्स वगैरे याचं पीक घेतलं जातं, भाज्या त्या ठिकाणी आपण लावत असतो. मग ह्या ज्या सीजनल व्हेजिटेबल्स आहेत, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेणं, त्या किचन गार्डन मध्ये कुठल्या हाऊस होल्डच्या, ते ज्यांचे घर आहेत त्यांच्या. आणि त्याचबरोबर मॅग्निफिसंट ट्रीज आहेत, मोठमोठाली झाड आहेत. एक तर व्हेजिटेबल्स आहेत, मोठमोठाली झाड आहेत. कॉन्स्टंटली मीन्स काय, सतत काय करतात, अट्रॅक्टेड स्क्वारल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. स्क्वारल्स म्हणजे खारी है ना, आणि मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती. ह्या झाडांमुळं, गवतामुळं, भाज्यांमुळं काय होतात, हे सगळे आकर्षित होत आहेत. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, खारी आहेत, हे सगळे तिथं आकर्षित होत आहेत. पुढे लेखक म्हणतो अ ग्रुप ऑफ लंगूर्स. लंगूर हे एक वानराची जात आहे ना, जे साईज न मोठे वानर्स असतात त्याला लंगूर्स म्हटलं जातं. हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. तर हे अश्वथा झाड जे आहे, ह्या अश्वथा झाडाच्या जवळपास काय केलंय, ह्यांनी डेन बनवलंय. डेन म्हणजे त्यांचं घर बनवलंय, गुहा बनवली. कोणी, ह्या लंगूर्सच्या ग्रुपनी. They had all become a part and parcel of our existence. Part and parcel हा एक फ्रेज आहे, याचा अर्थ असतो भाग बनणे. They had all become a part and parcel of our existence and daily life. तर हे सगळे जे आहेत ना, आमच्या दैनंदिन जीवनाचा, डेली लाईफचा आणि अस्तित्वाचा, एक्झिस्टन्सचा एक भाग बनलेले आहेत. कोण, हे जे लंगूर्स आहेत ते सुद्धा. A small incident on a Saturday afternoon left a profound effect. Profound म्हणजे खोलवर है ना, on me. एक छोटीशी घटना घडते, कधी, शनिवारी दुपारी, आणि त्यामुळं त्याचा माझ्या मनावर कायमचा परिणाम होऊन राहतो है ना, खोलवर त्याचा परिणाम होतो. तर इथं जो शब्द आहे प्रोफाउंड, प्रोफाउंडचा अर्थ आहे खोलवर परिणाम होणे. तर त्याचा परिणाम खोलवर माझ्या मनावर होतो. काय होतं त्या दिवशी, अँड अनफोल्डेड. अनफोल्डेड, फोल्डेड म्हणजे दुमडीत चलणे, बरोबर आहे, आणि अनफोल्ड म्हणजे उलगडत नेणे. आणि इथं बिफोरचा अर्थ आहे समोर. अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. तर होल न्यू डायमेन्शन, पहा, अनफोल्डेड म्हणजे रिव्हील्ड, रिव्हील्ड म्हणजे काय, उलगडा होणे, प्रकटीकरण होणे. न्यू डायमेन्शनचा अर्थ दिला येतं अ न्यू फॅक्टर. अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. तर काय होतं, माझ्या डोळ्यासमोर, न्यू डायमेन्शन म्हणजे एक नवीन पैलू, माझ्या डोळ्यांसमोर एक नवीन पैलू उलगडत जातो. अनफोल्ड होतो म्हणजे काय, उलगडत जातो. कशाच्या बाबतीत, टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. तर वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, क्रिएशन म्हणजे निर्मिती, ईश्वराची निर्मिती जी आहे या जगाची, त्याचं एक आश्चर्य है ना. तर ईश्वराच्या निर्मितीचे आश्चर्य माझ्या डोळ्यासमोर त्या दिवशी उलगडत जातात. कोणत्या दिवशी, तर सॅटरडे आफ्टरनून.